संघाच्या नेतृत्वाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपलाच काँग्रेसने दिले तरी अजित पवारवरती खूप आपल्याला आमदार भास्कर जाधव काय सांगाल? मला असं वाटतं की संघानं इथं अजितदादा पवारांच्यावर खापर फोडण्याच्या ऐवजी त्यांनी अजितदादा पवारांच्यावर खापर फोडून देवेंद्र फडणवीसना कव्हर केले असं माझं मत आहे. कारण शेवटी महाराष्ट्रातलं हे सगळं अपयश हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं आहे. त्यामुळं संघानं आपल्याला असं वाटतंय की अजितदादा पवारांमुळे अपयश मिळाले असे त्यांच्या मुखपत्रामध्ये आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे कूटनीती आहे. याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसना कव्हर करणं आणि अजितदादांच्यावर खापर फोडणं आणि आपण नामानिराळा राहून आपला भाजपा कसा एकमेव फक्त महाराष्ट्रामध्ये एकटाच कशी सत्ता घेऊ शकतो, पर्याय ना अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करणं. म्हणजे मला असं वाटतं की ह्या आरएसएसच्या या मुखपत्रामध्ये हे आलेली बातमी याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसची बाजू घेणं, पण ती डायरेक्ट बाजू घेतली जात नाही आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेना बाजूला करणं त्याची ही खेळी आहे. आपण देखील पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळालं आणि आता जो काही एक्झिट पोल येतो, आता जो काही आकडा येतो 157 पुढे आहे महाविकास आघाडी. बघा वाटतं मी महाराष्ट्रातल्या जनतेला नम्रपणे तुमच्या माध्यमातून विनंती करेन की ज्या पद्धतीनं लोकसभेला तुम्ही आम्हाला भरभरून साथ दिली, आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टींची कमतरता होती, साधन सामुग्री आमच्याकडे कमी होती, आमच्याकडे वाहनांची वगैरे सगळी प्रचार साहित्याची कमतरता होती, चारी बाजूनं आमचा छळवाद हा भारतीय जनता पार्टीनं मांडलेला होता. त्याही पार्श्वभूमीवर ही निवडणूक जनतेनं आपली निवडणूक म्हणून लढली, ताब्यामध्ये घेतली आणि एवढा मोठा जनाधार मिळाला. हाच जनाधार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला द्यावा आणि आम्हाला त्या ठिकाणी सत्तास्थानी नेऊन बसवावं असं मी नम्रपणे सांगतो. कुठेतरी भास्कर जाधव हे मोठ्या मंत्रिपदावरती असेल असं आज सुद्धा बोलला, ते सर काय कधी वाटतं लोकांच्या मनामध्ये ते दिसून येते की कुठेतरी भास्कर जाधव 100% उद्धव साहेब मला न्याय देतील, मी योग्य ठिकाणी असेन आणि मी असं स्वतःहून कधीच माझ्या पदाबद्दल माझ्या अधिकाराबद्दल मी कधी बोललो नाही. पण या वेळेला मी निश्चितपणे सांगतो महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव साहेब योग्य ते स्थान योग्य तो माझा मान सन्मान करतील याची मला खात्री आहे. लोकसभा निवडणुकीत काही चिमण्या ज्या आहेत त्या काय तिकडे गेल्या होत्या परत पुन्हा येतील असं वाटतं तुम्हाला? असं आहे की शेवटी चिमण्यांना कुठेतरी घरटं शोधावंच लागतं. तुम्ही म्हणता चिमण्या म्हणून मी सांगतो की घरटं शोधावंच लागतं आणि म्हणून ज्यांना स्वतःचं घर बांधता येत नाही ते दुसऱ्याच्या घरामध्ये घुसायचा प्रयत्न करतील. हा नैसर्गिक नियम आहे, एवढंच मी सांगतो. काय जर पुन्हा जर आले तर मी सांगितलं त्याच्यामध्ये फार मी मार्मिक बोललोय. स्वतःचं घर ज्यांना बांधता येत नाही ते दुसऱ्याच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतील एवढं बोललो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.